नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत प्रभाग क्रमांक 19 मधील सानपारा सेक्टर 5 येथील रेल्वे अंडरपासमध्ये पावसाळ्यात सतत पाणी साचण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या विषयावर नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी प्रस्ताव क्रमांक 310 वर बोलताना प्रशासनाला जाब विचारत ठोस भूमिका मांडली. सानपाडा सेक्टर 5 येथील अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून सानपाडा स्टेशन किंवा जुईनगर रेल्वे फाटकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या मार्गांवर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांचा वेळ वाया जात आहे. यासोबतच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असून आपत्कालीन सेवांनाही याचा मोठा फटका बसत असल्याचे ठाकूर यांनी सभागृहात स्पष्ट केले. या गंभीर समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करत शिल्पा ठाकूर यांनी प्रशासनाला थेट प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद मांडणीमुळे हा विषय सभागृहात केंद्रस्थानी आला. दरम्यान महापौरांनी या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घेत प्रस्ताव तदर्थ समितीकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या समस्येवर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठराव क्रमांक 309 ते 312 शिल्पा ठाकूर मॅडम मांडतील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि माझे पत्रकार बंधू भगिनी, माझा ठराव क्रमांक 309 ते 312 मी लिहिल्याप्रमाणे मांडत आहे. सन्मान्य सदस्य शिल्पा राजेश ठाकूर यांनी मांडलेल्या ठरावाला मी अनुमोदन देत आहे. बोला ठाकूर मॅडम. माझा ठराव क्रमांक 309, 310, 311 आणि 312 यामधून ठराव क्रमांक 310 वरती बोलण्याची इच्छा व्यक्त करत असताना मी असं सांगते की माझा प्रभाग क्रमांक 19 सानपाडा सेक्टर 5 या ठिकाणी रेल्वे अंडरपासमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचत असतं आणि या समस्येमुळे हा मार्ग पूर्णपणे बंद पडतो आणि ठप्प होतो आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी मग अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून सानपाडा स्टेशन किंवा जुईनगर रेल्वे फाटकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा ताण तर वाढतोच, शिवाय नागरिकांचा वेळही वाया जातो आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अनेक पद्धतीने गंभीर होऊन जाते. इतकेच नाही तर अनेक आपत्कालीन सेवांनाही या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण होते आणि ही बाब अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक अशी आहे. ही बाब किंवा ही समस्या जी आहे ती कालची किंवा आजची अशी नवीन नसून ही वर्षानुवर्ष कायम स्वरूपाची आहे आणि या बाबतीत दरवर्षी या अंडरपासमध्ये पाणी साचल्याचे फोटो किंवा वृत्त आपण वर्तमानपत्रातून झळकत असतात. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देणे हे अत्यावश्यक झालेलं आहे आणि अशा रीतीने पावसाळा येण्यासाठी आता 1-2 महिनेच शिल्लक राहिलेले असल्यामुळे या ठिकाणी या समस्येवरती लवकरात लवकर आपण तोडगा काढणं गरजेचं आहे. म्हणूनच मी आपल्या प्रशासनाला विनंती करते की या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारणं, पंपिंग सिस्टीम बसवणं तसेच नाल्यांची सुधारणा करणं अशा तत्काळ आणि कायम स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात याव्यात. आपण या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर ठोस कार्यवाही कराल अशी अपेक्षा आपणाकडून मी व्यक्त करते. धन्यवाद. सन्माननीय सदस्य शिल्पा ठाकूर मॅडम यांनी जे ठराव क्रमांक 309 ते 312 मांडले आहेत ते मी महापालिका तदर्थ समितीकडे पाठवत आहे.